नमस्कार. पोखरा 2 म्हणजेच की 2.0 अंतर्गत नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प टप्पा 2 च्या अनुदानाच्या विदर्भात म्हणजेच की वितरणाच्या एक अतिशय दिलासादायक अपडेट आपण 2 जुलै 2026 रोजी राज्य शासनाच्या माध्यमातून नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प टप्पा 2 या योजनेच्या करता 221 कोटी रुपयाचा निधी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे, ज्यांच्यापैकी जवळपास 185 कोटी रुपयाचा निधी हा शेतकऱ्यांच्या अनुदान वितरणासाठी वापरला जाणार आहे व राज्यांमध्ये नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प टप्पा 2 ही योजना 21 जिल्ह्यांमध्ये राबवण्यात मंजुरी दिलेली आहे. छत्रपती संभाजीनगर, बीड, जालना, परभणी, धाराशिव, लातूर, नांदेड, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, हिंगोली, अमरावती, अकोला, वाशिम, यवतमाळ, बुलढाणा, वर्धा, जळगाव आणि नाशिक अशा 21 जिल्ह्यातील 7201 गावांमध्ये हा टप्पा 2 राबवला जात आहे. या अंतर्गत लाभार्थ्यांना पूर्वसंमत्या देण्यात आलेल्या आहे, अनुदानासाठी पात्र करण्यात आलेले आहे. अशाच लाभार्थ्यांना अनुदानाचं वितरण करण्यासाठी हा निधी आता वापरला जाणार आहे. बाह्य स्रोत राज्य शासनाचा असा 221 कोटी 28,14,14 हा निधी वितरित करण्यासाठी म्हणजेच की या GRच्या माध्यमातून मंजुरी देण्यात आलेली आहे. 185 कोटी 64 लाख रुपयाचा निधी हा शेतकऱ्यांच्या अनुदान वितरणासाठी वापरला जाणार आहे. हा महत्त्वपूर्ण असा GR तुम्ही maharashtra.gov.in संकेतस्थळावरती बघू शकता व काही माहिती हवी असेल तर तुम्ही मला कमेंट करून नक्की कळवा. धन्यवाद.